सो माझी स्किन खूप डल झालेली आणि खूप काळपट पडली, तर म्हटलं आपल्याकडे रिकॉर्डचं डिटॅन नवीनच फेस पॅक मी आणलेला आहे, तर तो वापरून बघावा म्हणून मी थोडासा डिटॅन फेस पॅक एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि एकदम थोडासा काढून घेतला, मला जेवढा वापरता येईल तेवढाच, आणि म्हटलं आपण यूज करून बघूया. आणि त्यावर मी वाचलं सुद्धा की आल्मंड ऑइल आहे, टर्मरिक पावडर आहे, पॅराबेन फ्री आहे, नियासिनामाइड 2%, हे सगळं वाचलं. 330 रुपये किंमत होती, पण मला होलसेलमधून थोडा कमी रेटमध्ये मिळालेलं. आणि मी हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला छानपैकी लावून घेतला. कुठेही मी थोडीशीसुद्धा जागा ठेवली नाही. पूर्ण फेस पॅक मी एकदम छान रीतीने लावून घेतला. पातळ थर लावला, जाड थर नाही लावला, एकदम पातळ थर लावला. नोजकडे, आयलिडवर, सगळीकडे छान थर लावून, नेकला सुद्धा मी लावायला विसरले नाही. गळ्यावर सुद्धा लावून घेतला पातळ थर, कारण की आपल्या चेहऱ्यासोबत गळा देखील काळपटलेला असतो, टॅन झालेला असतो, त्यामुळे मी गळ्यावर सुद्धा लावून घेतला पातळ थर. आणि हा थोडासा मला लावल्यानंतर चुरचुरत होता हा फेस पॅक, आणि मी तो 20 मिनटं ठेवला सुकेपर्यंत. पूर्ण सुकू दिल्यानंतर मी हा फेस पॅक स्पंजने, ओल्या स्पंजने पुसून काढला. आणि मला काय एवढा ह्याचा रिझल्ट छान आला नाही, म्हणजे ठीक होता, 50% रिझल्ट आलेला. पण थोडा हा फेस पॅक चुरचुरतो, थोडा आगाग होतो ह्या फेस पॅकनी. डिटॅन असेल म्हणून मे बी, माहीत नाही, पण ह्याचा रिझल्ट एवढा काय खास दिसला नाही. तरी तुम्ही वापरून बघा जर तुम्हाला असं एकदा ट्राय करून बघायचं असेल तर. ओके, बाय, टाटा.